नमस्कार मैत्रिणींनो, मी माझं वजन कसं कमी केलं. मित्रांनो, आरशात मी स्वतःला पाहताना जेव्हा लाज वाटायची ना, तेव्हा आतून मन खूप रडायचं. लोक टोमणे मारायचे, कपडे नीट बसत नव्हते आणि जिने चढताना श्वास फुलायचा. पण एक दिवस मी ठरवलं, बस खूप झालं. जर हे शरीर माझं आहे तर याला सुधारलेही मीच पाहिजे. आणि मित्रांनो, जिम न जाता, उपाशी न राहता मी माझं वजन कमी कसं केलं हे सांगणार आहे. चला तर पाहूयात. टिप्स नंबर 1. मी सर्वात आधी माझा जीव की प्राण असलेला सकाळचा चहा बंद केला. रिकाम्या पोटी साखर दुधाचा चहा पिऊन मी स्वतःच्या शरीरात ॲसिडिटी आणि चरबी वाढवत होते. मी मनावर दगड ठेवून तो बंद केला. टिप्स नंबर 2. मला समजलं होतं की साखर हा माझ्या वजनाचा सर्वात मोठं कारण आहे, म्हणून मी गोड खाणे पूर्णपणे थांबवलं. टिप्स नंबर 3. मी मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे सोडले. बिस्किटे, बेकरीचे पदार्थ आणि फास्ट फूड माझ्या आतड्यांना चिटकून माझे पोट फुगत होते. मी त्यांच्याकडं पाहणेही बंद केलं. टिप्स नंबर 4. रात्री भात खाल्ल्यामुळे माझ्या पोटाची चरबी खूप वेगाने वाढायची, म्हणून मी रात्री भात ऐवजी हलका पर्याय निवडला. टिप्स नंबर 5. मी गव्हाची चपाती खाणे खूप कमी केले. चपातीमुळे माझे वजन कमी होत नव्हते, म्हणून मी चपातीचे प्रमाण कमी करून मिलेट्सचा म्हणजेच भरड धान्याचा वापर सुरू केला. टिप्स नंबर 6. मी पोट गच्च भरेपर्यंत खाण्याची माझी जुनी सवय मोडली. समोर कितीही आवडता पदार्थ असला तरी जेवढी भूक आहे त्यापेक्षा 2 घास कमीच खाण्याचा कडक नियम मी स्वतःला लावला. टिप्स नंबर 7. मी रात्री उशिरा जेवण्याची माझी वाईट सवय बदलली. पूर्वी मी रात्री 10-11 वाजता जड जेवायची आणि लगेच झोपायची. ही चूक मी सर्वात आधी सुधारली. टिप्स नंबर 8. मी तळलेल्या तेलकट पदार्थांना पूर्णपणे नो म्हटलं. भजी, वडापाव, समोसे किंवा अगदी घरचे तळलेले पापड खाणे मी काही महिन्यांसाठी पूर्णपणे थांबवले. टिप्स नंबर 9. मी लोणचे आणि अतिप्रमाणात चटण्या खाणे टाळले. यातील अतिमीठ माझ्या शरीरात वॉटर रिटेशन वाढवायचे, ज्यामुळे चरबी नसतानाही माझे शरीर सुजल्यासारखे वाटायचे. मी माझ्या खाण्यापिण्यात केलेले बदल. टिप्स नंबर 10. मी माझ्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करायला लागली. रोज सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिणे सुरू केले, ज्याने माझे पोट साफ होण्यास खूप मदत केली. टिप्स नंबर 11. मी आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचण्याची भाकरी सुरू केली. चपातीपेक्षा ही भाकरी मला पचायला खूप हलकी वाटली आणि त्यामुळे माझे पोट जास्त वेळ भरलेले राहू लागले. टिप्स नंबर 12. मी जेवण्यापूर्वी 1 प्लेट सॅलड खाण्याचा नियम स्वतःला लावला. जेवायला बसण्यापूर्वी मी काकडी, गाजर, मुळा खायची, जेणेकरून मुख्य जेवण माझ्याकडून जास्त खाल्ले जात नव्हते. टिप्स नंबर 13. अन्न घाईघाईने न गिळता मी खूप चावून खायची, यामुळे मला लवकर पोट भरल्याची जाणीव व्हायची. टिप्स नंबर 14. मी रात्रीचे जेवण 7 ते 7:30च्या आधी उरकायला लागली. वयानुसार रात्री आपली पचनक्रिया मंद होते, म्हणूनच मी सूर्यास्तानंतर लगेच हलके जेवण घेण्यास सुरुवात केली. टिप्स नंबर 15. मी रात्रीचा आहार अगदी हलका आणि साधा ठेवला. रात्री मी फक्त मूग डाळीचे सूप, ओट्स, खिचडी किंवा ज्वारीची भाकरी आणि भाजी असा हलका आहार घ्यायची. टिप्स नंबर 16. मी जेवणात प्रथिनाचे प्रमाण वाढवले. माझे स्नायू मजबूत राहण्यासाठी आणि नॅचरल फॅट बर्निंगसाठी मी आहारात पनीर, डाळी आणि कडधान्य वाढवली. टिप्स नंबर 17. मी दुपारच्या जेवणानंतर ताजे ताक पिणे सुरू केले. ताकामध्ये जिरेपूड आणि काळे मीठ टाकून प्यायल्याने माझी मंदवलेली पचनशक्ती पुन्हा वेगवान झाली. टिप्स नंबर 18. मी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या सुकामेवा खायला लागली. रोज सकाळी 5 भिजलेले बदाम आणि 2 अक्रोड मी खायची, ज्यामुळे माझ्या शरीराला नॅचरल फॅट्स मिळाले आणि ताकद आली. टिप्स नंबर 21. मी आठवड्यातून 2दा हिरव्या भाज्यांचा रस प्यायची. पालकाचे सूप किंवा दुधी भोपळ्याचा ज्यूस पिण्यामुळे माझ्या शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर पडले. मी माझ्या शरीराला दिलेला कडक हालचाली. टिप्स नंबर 20. मी रोज सकाळी 30 मिनिटे वेगाने चालायला सुरुवात केली. केवळ हळूहळू चालण्यापेक्षा थोडे वेगाने चालण्यामुळे माझ्या शरीरातील कॅलरीज वेगाने बर्न झाल्या.
टिप्स नंबर 22, मी ऑफिस आणि घरात लिफ्टऐवजी पायऱ्या वापरायला लागली. व्यायामासाठी वेगळा वेळ मिळाला नाही, तरी मी पायऱ्या चढ उतार करून माझ्या पायाचे स्नायू मजबूत केले. टिप्स नंबर 22, मी रात्री जेवल्या जेवल्या लगेच बेडवर न पडता मी किमान 500 पावले संत गतीने चालणे सुरू केले. टिप्स नंबर 24, मी दुपारी जेवण झाल्यावर 15 मिनिटे वजनागस्त बसायला लागली, ज्यामुळे माझ्या पोटाकडचा रक्ताचा प्रवाह वाढला आणि खाल्लेलं अन्न चरबी न बनवता नीट पचू लागलं. टिप्स नंबर 25, मी ऑफिसमध्ये काम करताना दर एका तासाने 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. जास्त वेळ एकाच जागी बसून न राहता मी उभे राहून शरीराला स्ट्रेस करण्याची सवय लावली. टिप्स नंबर 26, मी सकाळी उठून 5 मिनिटे प्राणायाम करायला सुरुवात केली. कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायामामुळे माझ्या शरीरात ऑक्सिजन वाढला आणि आळस पूर्णपणे पळून गेला. टिप्स नंबर 27, मी माझी छोटी मोठी कामे स्वतःच करायला लागली. पाणी आणण्यापासून ते स्वतःची प्लेट उचलण्यापर्यंत मी स्वतःच हालचाल केली, ज्याने माझे शरीर नेहमी ॲक्टिव्ह राहिले. टिप्स नंबर 28, मी नेहमी ताठ बसण्याची आणि ताठ चालण्याची सवय लावली. कॅम्प्युटरवर काम करताना पुढे वाकणे मी सोडले, ज्याने माझा पाठीचा कणा मजबूत केला. टिप्स नंबर 29, वयानुसार स्नायूची लवचिकता कमी होते, त्यामुळे पाठीत चमक भरू नये म्हणून मी नेहमी काळजी घेतली. टिप्स नंबर 30, चालताना माझ्या टाचावर आणि गुडघ्यावर चुकीचा ताण येऊ नये म्हणून मी खराब चपला वापरणे बंद केले. माझ्या जीवनशैलीत आणि मनाला मी लावलेले वळण. टिप्स नंबर 31, भरपूर पाणी पिल्याने माझा मेटाबॉलिझम बूस्ट झाला आणि माझी नको असणारी भूक नियंत्रणात राहिली. टिप्स नंबर 32, जेव्हा जेव्हा मला काहीतरी तेलकट किंवा गोड खाण्याची इच्छा व्हायची, तेव्हा मी 1 ग्लास कोमट पाणी प्यायचे. टिप्स नंबर 30, मी रात्री किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्यायला लागली. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतो, जो वजन वाढवतो, म्हणून मी झोपेशी कधीच तडजोड केली नाही. टिप्स नंबर 34, मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे मेंदूला शांत झोप लागत नाही, म्हणून मी त्याऐवजी पुस्तक वाचू लागले. टिप्स नंबर 35, स्क्रीन पाहताना आपण गरजेपेक्षा जास्त जेवतो. मी प्रत्येक घासाचा स्वाद घेत जेवणं सुरू केलं. टिप्स नंबर 36, मी स्वतःचा ताणतणाव आणि ओव्हर थिंकिंग खूप कमी केलं. जास्त विचार केल्याने पोटाची चरबी वाढते. मी स्वतःसाठी वेळ काढून मन शांत ठेवायला शिकली. टिप्स नंबर 37, मी साध्या मिठाऐवजी जेवणात सदैव मिठाचा वापर सुरू केला. त्यामुळे माझ्या शरीरातील अतिरिक्त सूज कमी झाली आणि वजनाचा काटा झटकन खाली आला. टिप्स नंबर 38, मी दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजणे पूर्णपणे बंद केले. वजन कमी होणे हे एक संत प्रक्रिया आहे, त्यामुळे मी वजनापेक्षा शरीराच्या इंचावर लक्ष दिले. टिप्स नंबर 39, मी माझ्या शरीराची तुलना इतरांच्या वेट लॉस प्रवासाशी करणे सोडले. प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते. मी माझ्या शरीराला स्वीकारून त्याला पूर्ण वेळ दिला. टिप्स नंबर 40, मी सलग 21 दिवस हार न मानता या सर्व नियमावर कडक टिकून राहिले. वजन कमी करणे हा शॉर्टकट नाही, ही एक जीवनशैली आहे. 21 दिवसात मला स्वतःमध्ये कडक रिझल्ट दिसू लागला. तर मित्रांनो, हा होता माझा स्वतःचा प्रवास. मी असं केलं, स्वतःला बदललं आणि आज मी तुमच्यासमोर फिट उभी आहे. मी करू शकले तर तुम्हीही नक्कीच करू शकता. वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं नाही, तर स्वतःच्या शरीरावर प्रेम करणं आहे. माझा हा प्रामाणिक प्रवास जर तुमच्या मनाला कुठेतरी भिडला असेल तर आपल्या जाड मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना सांगा की मी केलंय, तुम्ही पण करू शकता. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फिट राहा, आनंदी राहा. धन्यवाद.